मुंडेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी समिती नेमलेली आहे। धस यांनी मुंडेंवर 73 कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी म्हणून समिती नेमली आहे। मागील 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामांची आता चौकशी होणार असून समितीला अहवालासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि या समितीत धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष आहेत, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अप्पर संचालक भांगे, जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा या चौकशी पथकामध्ये समावेश आहे। त्यामुळे आता मुंडेंची अडचण आणखीन वाढणार आहे। अजून नाही दिले, त्याच्यावरती चूक झाली, ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून। मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे। 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले। जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली। मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावी लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहे, लफडीच म्हणा। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर काय आरोप केले होते ते देखील पाहूयात। मुंडेंनी परळी आंबेजोगाईतली कामं न करता बिलं उचलली। 30 डिसेंबर 2021 रोजी 2 कोटी 31 लाख रुपये उचलले। 18 मार्च 2022 ला 10 कोटी 98 लाखांचं बिल काढलं। 25 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागातून 6 कोटी 49 लाख रुपये उचलले। 26 मार्च 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीतून 16 कोटी 48 लाख रुपयांची उचल खाल्ली आहे। 31 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागातून 1 कोटी 34 लाख रुपये, तर 15 डिसेंबर 2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी उचलले। अर्थसंकल्पीय कामांच्या अंतर्गत 59 रस्त्यांचं काम साठी म्हणून 6 कोटी मंजूर झाले। परळी कुस बर्दापूर या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये काम न करता उचलले। तर धनंजय मुंडे यांचं केवळ मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात घेण्याची चिन्ह आहेत। अंजली दमानी यांनी नेमकं असं काय केलंय? मुंडेंच्या विरोधात उद्या ते आणखीन कोणते बॉम्ब फोडणार आहेत? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार? मंत्रिपदच नव्हे, मुंडेंच्या आमदारकीवरही गंडांतर। दमानी यांच्या दाव्यामुळे मुंडेंचं टेन्शन वाढलं। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीनच तीव्र झाली आहे। कारण अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। मात्र ही मुदत संपूनही त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही। त्यामुळे दमानी या आणखीनच आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंना केवळ मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा दमानी यांनी केलाय। आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचे देखील जर पुरावे मी दिले की एका सरकारी कंपनीकडनं त्याच सरकारच्या मंत्र्याला आर्थिक नफा होतोय, हा इतका गंभीर पुरावा खरं तर आहे की ताबडतोब त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता। तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल। धनंजय मुंडे हे मंत्रिपदी असताना सरकारी कंपनीतून लाभ मिळवत असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। मुंडे कोणत्या कंपनीच्या माध्यमातून नफा मिळवतात ते पाहूया। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मुंडे संचालक। व्यंकटेश्वर कंपनीची महाजनको या सरकारी कंपनीकडून राखेची खरेदी। 2022 मध्ये व्यंकटेश्वर कंपनीतून 12 कोटी 27 लाखांचा नफा। राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक असलेल्या जगमित्र शुगर्समध्ये व्यंकटेश्वराचा पैसा। जगमित्र शुगरच्या नावानं 88 एकर 34 गुंठे जमिनीची खरेदी। एवढंच नाही, दमानी या मुंडेंविरोधात लोकपाल, निवडणूक आयोग आणि कोर्टाचं दार ठोठावणार आहेत। त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आणखी पुरावे देणार असल्याचा बॉम्ब फोडलाय। आता जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे। आणि एक मोठा खुलासा
मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे, त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. दररोज नवनवे खुलासे करून अंजली दमानी यांनी मुंडेंपुढे अडचणींचा डोंगर उभा केलाय. एवढंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही कोर्टात खेचण्याचा इशारा दमानी यांनी यापूर्वीच दिलाय. त्यामुळे आता स्वतःवरील संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंसाठी कोर्टातही ढाल बनणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता उद्याच्या पत्रकार परिषदेतून दमानी यांची तोफ धनंजय मुंडेंची झोप उडवणार का, याकडेही लक्ष लागल्याचं दिसतंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीने दिला. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती आणि यानंतर वारकरी संप्रदायानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काय विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. तर वारकरी संप्रदायाच्या या आक्रमक भूमिकेनंतर नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर आरोपीला पळवल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे. जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे. त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्व जिम्मेदार हे प्रशासन राहील, यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. हो दादासाहेब, एक नाही लय ये पळीला वाटतं ये ठोकायला पाहिजे. हो तपासयंत्रणाने असे ढोबरं आणले पाहिजे. यांचे लय मोठी टोळी ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घरबळ करणारी वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंसोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भेट झाली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकी ही भेट का आणि कुठे झाली होती यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. कराड मुंडेंनी घेतली जरांगेंची भेट. मध्यरात्री भेट झाल्याचा जरांगेंचा दावा. निवडणुकीची सेटिंग, कराड मुंडेंची मीटिंग. सरपंच हत्ये प्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळेंसह मध्यरात्री आपली भेट घेतल्याचा दावा जरांगेंनी केला. तर त्यावेळी मुंडेंनी कराडची ओळख करून देताच आज का तो हार्वेस्टरचे पैसे खाणारा असा प्रश्न विचारल्याचा दावा जरांगेंनी केलाय. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला. निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय. काही सत्ताधारी आमदार आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट करत कराड मुंडे आणि कृष्ण आंधळे यांच्यातील जवळीक स्पष्ट केली. त्यामुळे आता निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंना पुन्हा अभय देणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा जरांगेंनी सांगितल्यानंतर आता मात्र पुन्हा
राजकारण तापण्याची चिन्ह असल्याचं दिसतंय. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत असतानाच दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात. का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच DPTCच्या मिटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मिटिंगमध्ये बोलले. म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे. बीड होता कामा नये याचा अर्थ या संदर्भामध्ये बीडमध्ये ज्या सरपंचाच्या संदर्भातली निर्गुण हत्या झाली, अमानुष हत्या झाली, मानवतेने सुद्धा शरम करावी अशी घटना झाली. धीरे धीरे चंद्रपूरमध्ये काही क्षेत्रामध्ये माफिया वाढतायत आणि आज जर आम्ही या माफियांना थांबवलं नाही तर उद्या जी बीडमधली घटना आहे अशी घटना आपल्या जिल्ह्यात होता कामा नये. वरळी पोलीस ठाण्याचे जमादार सचिन सानपांनी करुणा शर्माच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. पोलीस भास्कर केंद्रे आणि सचिन सानप निलंबित होणार असल्याचा दावा धसांनी केलेला आहे. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते तेच येते, बाकीच्या पोलिसी वेशात नाही ते बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजूकडे ठेवले असते. उघड उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे, उघड उघड आहेत ते. मोक्का अंतर्गत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे आणखीन धक्कादायक कारनामे पुढे आलेले आहेत. कराड पोलिसांना शरण जाण्यापूर्वी बाबाकडे आपलं भविष्य पाहायला गेला होता. त्याला काय सांगण्यात आलं, कोण होता हा बाबा, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. कराड भविष्य पाहण्यासाठी दिंडोरीत. शरण जाण्यापूर्वी कराडनं पाहिलं भविष्य. तृप्ती देसाईंच्या दाव्यानं खळबळ. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या आप्पासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठीही गेल्याचा दावा देसाईंनी केलाय. त्यामुळे खळबळ माजलीय. काय म्हणाल्या तृप्ती देसाई पाहूया. नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे CCTV जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या प्रकरणांमध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय. मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही सवाल उपस्थित झाले होते. समाजानं आध्यात्मिक प्रगती करावी म्हणून थाटलेल्या आश्रमातच जर मकोकाच्या गुन्हेगारांना आश्रय मिळणार असेल तर अशा आश्रमांना लवकरच टाळं लावण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
सरपंच हत्या प्रकरणावरून केंद्रस्थानी आलेल्या बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातल्या 11 सरपंचांचं आणि 402 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलेलं आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गाव कारभाऱ्यांना मोठा दणका दिलाय. वर्षा बंगला, या वर्षा बंगल्यावर राहण्याचं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र 2 महिने उलटले तरी फडणवीस वर्षावर राहायला का गेले नाहीत? नेमकं काय घडलंय आणि दडलंय वर्षा बंगल्यामध्ये? कुणाला सापडले टोपलीभर लिंबू? कुणी केलीये काळी जादू? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. मुख्यमंत्री वर्षावर का जात नाहीत? कोण करतंय वर्षावर काळी जादू? मुख्यमंत्री वर्षावर जाणार की बंगला पाडणार? मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान पुन्हा एकदा वादात सापडलंय. 5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यात प्रवेश केला आणि वर्षाच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यामुळे वाद पेटला होता. आधी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वर्षावर वास्तव्यास असल्यानं भाजप आणि शिवसेनेत यावरून खडाजंगी झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि वर्षावरून ठाकरे गेले आणि शिंदे आले. शिंदेंनी थेट विधानसभेतच वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंब सापडल्याचा दावा केला होता. आणि मला आठवतंय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो. पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता 2 महिने होत आलेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अशा वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस अद्याप राहायला आले नाहीत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत वर्षा बंगल्याबाबत एक खळबळजनक दावा केलाय. अनामक भीतीने मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थान बदलायचं चाललं असून वर्षा बंगला पाडून नव्याने बांधण्याचं काम सुरू असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय. हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाहीये की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं? मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही. याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं, तो एकनाथ शिंदेंनी द्यावं. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत. तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय? तो काय याआधी घडवलंय? त्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत. तिथे त्यांचे 2 बंगले आहेत. वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. जणू काय एकनाथ शिंदे यांनी काय ती काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस, अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत. आता तेवढंच बाकी होतं. मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू. म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं. हे आरोप प्रत्यारोप एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर अनामिक भीतीनं वर्षा बंगला पाडणार असून मुख्यमंत्र्यांसाठी त्याच जागेवर नवा बंगला बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. तर नव्या वास्तूला हरकत काय असं सांगत याला भाजपनं दुजोराच दिल्याचं दिसतंय. का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे. असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे. इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे. आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे
की काय त्याच्यामध्ये एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं देवस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला, अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांमध्येच काळ्या जादूची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र प्रतिगामी जोखाडातून मुक्त करायचा असेल तर आधी नेत्यांच्याच मानसिकतेत बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे. कारण कधी अपशकुनी बंगला असल्याचा दावा करून बंगला नाकारला जातो, तर कधी काळ्या जादूवरून तिथं राहणं टाळलं जातं. त्यामुळे आता वर्षा बंगला पाडला जाणार की अंधश्रद्धेला मुठमाती देऊन फडणवीस वर्षाभर राहायला जाणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. शिंदेंच्या गैरहजेरी मागील नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय नगरविकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठका देखील त्यांनी रद्द केल्या. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजेरी लावली होती. मुख्यमंत्रीपद, खातेवाटप, पालकमंत्रीपद यावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर हायकोर्टानं महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे. या नोटिशीला 2 आठवड्यांमध्ये उत्तर द्या असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत आणि या सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केलीत नीट, साधारण 150 मतदारसंघात व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे. तर संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाच्या स्लिपचा रेकॉर्ड मिळालेला नाही असा दावा आंबेडकरांनी केला आहे. तर 6 नंतरच्या मतदानाची आयोगानं व्हिडिओग्राफी केली का असा सवाल आंबेडकरांनी विचारला. आयोगानं आदर्श नियमावली पाळली नाही असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत. आयोगानं 2 आठवड्यांमध्ये नोटीसला उत्तर द्यावं असेही कोर्टानं आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आज दिल्लीतल्या लोकसभेतही पाहायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तसंच शिर्डीमध्ये 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला आहे. Maharashtra में more voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra. जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में. एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर. एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर ऐड हुए सर. तर आपण बघतोय यावेळेस राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून दिल्लीतल्या लोकसभेत देखील
आवाज उठवलेला आहे। महाराष्ट्रात 70 लाख मतदार वाढल्याचं इथं निदर्शनास त्यांनी आणून दिलंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चोप दिला। धाराशिवमध्ये ही घटना समोर आलेली आहे। जनाक्रोश मोर्चा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणत या व्यक्तीनं अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे। आशिष विसाळ असं पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। मराठा आंदोलकांनी चोप देत या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। आपल्या मोर्चाचे पैसे मागा लागलाय अधिकारी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। ऑपरेशन टायगरचा अंक पुण्यात पाहायला मिळणार आहे। पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3 माजी आमदारांसह आणखीनही 6 जण शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं समजतंय आणि यात काँग्रेसचे 2 नेते आणि ठाकरे पक्षाचे 4 नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मवियाला धक्का देण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली। सगळ्याच चोर लुच्चे लपंग्यांना भाजपसोबत गेल्यानंतर प्रतिष्ठा मिळतेच, त्यात काही आमदार खासदार होतात तर काही मंत्री होतात असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। भाजपमध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात एवढंच मला माहिती आहे। सगळे चोर लफंगे लुच्चे भ्रष्टाचारी एकदा भाजपमध्ये गेले की त्यांना प्रतिष्ठा मिळते, ते आमदार होतात, ते खासदार होतात आणि ते मंत्री होतात, हे मी सांगू शकतो।